नमस्कार, मी ऋतुजा परब तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर आता तुम्हाला माहितीच आहे की सध्या मी गणेशोत्सव सीरीज सुरू केलेली आहे आणि त्या निमित्ताने तुम्हाला मी भरपूर काही व्हिडिओज तुमच्यासोबत शेअर करते बाप्पांच्या मूर्त्यांचे वगैरे। आणि पण त्यासोबत आज मी चाललेले आहे ते म्हणजे भुलेश्वर मार्केटला आणि गणेशोत्सव येतोय त्या निमित्ताने डेकोरेशनचं काय काय सामान तिथे मिळतंय आपल्याला हे आपण बघणार आहोत। ॲक्च्युली आम्ही खरेदीसाठी म्हणून चाललोय, म्हणून मी विचार केला की तिथे चाललोच आहोत आम्ही, म्हणजे आमचं सहकुटुंब खरेदीसाठी। तर तुम्हाला पण तिकडच्या काही काही गोष्टी दाखवते मार्केटमधल्या। आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। तर संतोष दादा, प्रिया वहिनी, श्रद्धाताई आणि माझी मम्मी आम्ही आता चाललोय। बघा इथे सगळी अशी बरीचशी दुकानं आता सुरू झालेली आहेत आणि आता गणेशोत्सव पण येतोय आणि लग्नाचा सीझन पण आता सुरू होईल लगेचच। तर त्यासाठी म्हणून इथे भरपूर ऑप्शन्स आहेत आणि राख्या पण इथे आलेल्या आहेत, बघू शकतो आपण। काय म्हणते हे बघा, इथे वेगवेगळी दुकानं, हे आपलं जे पूजेचं सामान असतं ना ते, हे बघा हे पण तेच आहेत ना, देवाची वस्त्र वगैरे, चुनरी पण आहे म्हणजे ओढणी। हे बघा इथे बघा कुर्ते पण आहेत, स्टील वगैरे काय काय आहे, देवाचं पण आहे। हो, मी आणि माझी आई आम्ही पहिल्यांदाच आलो या निमित्ताने भुलेश्वरला। हे बघा इथे देखील आहेत वेगवेगळे कुर्ते। आता तुम्हाला आम्ही एखाद्या दुकानात जाण्याआधी थोडं वरवरच दाखवते। तसं मला खूप जण सांगत होते की म्हणजे भुलेश्वर मार्केटला जायला हवं, तिथे व्हिडिओ कर तू, आणि आज योग जुळून आला खरं तर इथे यायचा दादा आणि वहिनीमुळे। कारण आम्ही आता कोकणात गावी जाणार आहोत, तर डेकोरेशनचं सामान घ्यायचं आहे इकडे आपल्याला। हे बघा इथून आपण आता पुढे जातोय पंचायत वाडी आणि इथे मंदिर सुद्धा आहे। बघूयात आपण आता लक्ष्मी नारायण मंदिर। तर आपण सरळ आलो आणि इथे एक रस्ता जातोय, त्यानंतर इथे तर आपण या दिशेला चाललोय। आपल्याला इथे जायचं आहे शांती थ्रेड्स मध्ये आणि इथे पण तुम्ही बघू शकता त्यांनी आताच दुकान लावायला घेतलंय वाटतं त्यांचं। चला समोर जाऊयात। अच्छा, चपला काढायच्यात म्हणाले ते। गर्दी बघा किती आहे ऑलरेडी इथे। इथे ना आपण समोर चपला काढायच्या आणि मग तिथे आत जायचं आहे। हा, हे पण एक डेकोरेशनचं साहित्य आहे। तर जर इथे तुम्ही आलात तर तुम्हाला इथे फक्त कॅशच द्यायची आहे आणि इथे कारण का इथे नेटवर्कचा थोडा प्रॉब्लेम आहे, त्यामुळे तुम्ही कॅश भरपूर कॅरी करा शॉपिंगला येताना। तर इथे आपण आतमध्ये आलेलो आहोत शांती थ्रेड्स मध्ये आणि इथे सगळेजण बहुतेक डेकोरेशनचं सामान घ्यायला आले। हे बघा किती मोठे हार आहेत, फुलं पण आहेत। हो, सुंदर आहेत। चला आता थोडं पुढे जाऊयात। ही पण फुलं बघू शकता तुम्ही, किती सुंदर वाटतायत। आणि आता आपण एक एक बघूयात। वाव, हे बघा हे पण किती छान वाटतंय नाही। आणि ही ग्रास आहे प्लास्टिकची, आपण मागे बॅकग्राऊंडला डेकोरेट करू शकतो बाप्पाच्या पाठीमागे ॲज अ डेकोरेशन। इथे पण वर फुलं आहेत आणि इथे वर देखील आहे, तुम्ही बघू शकता।
खूपच सुंदर सुंदर सजावटीची फुलं आहेत. वेगवेगळी अशी सुट्टी पण आहेत आणि संच पण आहे फुलांचा. हे बघा, तुम्ही बघू शकता वेगवेगळं कलर कॉम्बिनेशन आहे. आणि हे बघा, इथे पण आहे. ही अशी लांब लचक फुलं आहेत आणि तिथे समोर देखील आहेत. तर आपण हे भुलेश्वर मार्केटमध्ये ना शांती थ्रेड्स म्हणून आहे, तिकडे आलो आहोत. तर तुम्ही बघू शकता बाप्पासाठी म्हणून आपण जे हार घालतो बाप्पाला ते इथे आहेत. केळीची शोची पानं इथे तुम्हाला मिळतील. वेगवेगळे कंठी हार आहेत इकडे बाप्पाचे, आपण बघू शकतोय किती सुंदर आहेत. आणि याची प्राइस पण आपण बघूया, इथे लिहिली आहे का? हो, इथे 160 किंमत लिहिलेली आहे या कंठी हाराची. किती सुंदर आहे बघा ना. सगळे वेगवेगळे आहेत. 130, 120, 160 सुंदर आहेत पण खरंच. आणि हे थोडे मोठे आहेत. हे पण सेम प्राइसचेच आहेत. आणि ना ही छोटी फुलं आहेत, म्हणजे मागे डेकोरेशन करायचं असेल ना तुम्हाला तर तुम्ही लावू शकता. तर ह्याची पण प्राइस आपण बघूया. इथे ना आपण गजरे जे असतात ना मार्केटमध्ये मिळतात बघा, प्लास्टिकचे असतात, व्हाईट फुलांचे विळण्या असतात, ते आपण हे घेऊन बनवू शकतो. आणि इथे वेगवेगळी फुलं आहेत. हे पण बघा, ही 400चं आहे संच हा फुलांचा, लॅव्हेंडर. हो, आणि ही अशी वेगवेगळी आहेत. किती सुंदर आहेत नाही? मी मम्मी आणि वहिनी अगदी दाखवतायत बघा. हो, हा रंग पण सुंदर आहे. आणि इथे तर भरपूर आहेत ऑप्शन्स. ही वाव, हे किती सुंदर वाटतंय, मस्तच अगदी. हे बघा, हो किती सुंदर आहे ना. खाली नाही, हे बॅकग्राऊंड म्हणजे मागे लावायला बाप्पाच्या डेकोरेशन, ग्रास अशी छोटी छोटी फ्लावर्स. आणि बरेच डेकोरेशनचे ऑप्शन आहे. हे बघा, इथे गोल्डन मध्ये पण आहे. ही फुलं आहेत ऍक्च्युली बनवलेली त्यांनी. आणि बघा, ही पानं सिल्वर मध्ये. आता आपण अगं नाही मम्मी, हे पण डेकोरेशन साठीच आहे. आणि हीच इथे बघा, ही फुलं पण आहेत इथे. आणि हे बरंच मोठं आहे, तर आपण इथे पाहू शकतो. आणि हे इथे प्राइस लिहिली आहे 703 रुपये. हा, वहिनी कंठ्या दाखवते. ह्याचे रंग पण बघा किती सुंदर आहेत. कलर कॉम्बिनेशन मस्त आहे. बेबी पिंक लॅव्हेंडर शेड मध्ये आहे. वाव. आणि वेगवेगळे आहेत, येल्लो, रेड, पिंक. ही वाव, हा एकदम वेगळाच रंग आहे. हा पेस्टल कलर आहे. हे शेड छान वाटतायत नाही? येलो पण एक छान. तर इथे सुंदर सुंदर अशी ग्रीन आणि गोल्डन पानं सुद्धा आहेत सजावटीची, आणि वेगवेगळ्या आकारात आहेत. आणि खरं सांगू तर लांबून ना काही पानं आहेत ना ती खरीच वाटतायत. आणि वेगवेगळे शेप आहेत बघा ना तुम्ही, वेगवेगळ्या आकारांमध्ये ही पानं आहेत. हे बघा, हे पण किती सुंदर वाटतंय डेकोरेशन साठी. माझी आई आणि तिचा उत्साह पहा, तिने या पिशवीत ना आपल्याला दाखवण्यासाठी म्हणून ही फुलं काढली. ही गोंडे आहेत हे. हो, येल्लो आणि ऑरेंज गोंडे. नाईस, खूपच सुंदर आहे. हे बघा, हे पण असे मोठे हार आहेत आणि किती सुंदर आहेत बघा ना. आणि हा पहा इथे किती मोठा हे आहे, चेंडू सारखा.
सनफ्लॉवर पण आहे. हो ना, हो हे प्लास्टिक आहे सगळं खरं तर. हो हो सुंदर आहे, दाखवले. कलर नाही 450 किंमत आहे. हा जो मोठा आहे ना त्याची 450 किंमत आहे, ते दिसते तुम्हाला. सॉरी. आणि वेगवेगळी आहे. सिंगल आहेत ना असे बारीक, त्याचे 230 रुपये आहे. आणि हा जो मोठा दिसतोय ना इथे, हा 450चा आहे. चला आता आपण पुढे सरकूयात, कारण फारच गर्दी आहे. तर जेवढं तुम्हाला मला दाखवता येईल या निमित्ताने मी दाखवण्याचा प्रयत्न करते. हे बघा समोर देखील आहेत. इथे पण छान असं वेलीन सारखं म्हणजे आहे, हे आर्टिफिशियल डेकोरेशन साठी. अच्छा हो, इथे बघा इथे सफेद फुलं आहेत. हे बघा, हे फुलदाणीमध्ये ठेवायला पण फुलांचा संच आहे. आणि तिथे डेकोरेशन साठी पण आहे, म्हणजे बाप्पाच्या मागे बॅकग्राऊंडला जे डेकोरेशन करायचं आहे त्याच्यासाठी पण फुलं आहेत इथे. आणि ना तिथे पुढे ना हे आहे, काय म्हणतात त्याला, तोरणं पण आहेत वेगवेगळी. पण आता तुम्ही बघू शकता इथे गर्दी किती आहे. तर मी जरा तुम्हाला जेवढं होईल तेवढं लांबूनच झूम करून दाखवते. प्रचंड गर्दी. हे बघा किती छान आहेत, सुंदर आहे, किती मस्त आहे. इथे आपण पाहू शकतो वेगवेगळी तोरणं आहेत. समोर स्वस्तिक पण दिसतंय तोरणावर आणि खूप छान वाटतंय खरं तर. वेगवेगळ्या रंगाची पण आहेत. आणि 400चे 10 आहेत. हे जे ना पानं हिरवी, आणि खूप सुंदर वाटतंय. आणि असंख्य ऑप्शन्स आहेत इकडे. हार म्हणू नका किंवा कंठी हार आहेत, नॉर्मल असे बॅकग्राऊंडला सजवायचे फुलं आहेत वेगवेगळ्या आकारात रंगात. जे समोर आहेत ना हे बघा, हे एक 100ला आहे. असे आपण लांब लचक लावू शकतो बॅकग्राऊंडला. बहिणीचा नवीन बिझनेस गणपतीच्या निमित्ताने. हे बघा खरीच वाटतायत, नाही आहेत प्लास्टिकची, पण रंगसंगती पाहून असं वाटतं की खरंच आहे एकदम. खरं फुल असल्यासारखं लावलंय तिने. वा वा, छान बघू, सुंदरच. हळद आणि कुंकूची भांडी पण आहे तिथे, छोटीशी ही ताट आहेत छोटे, आणि किती सुंदर वाटतायत बघा ना. गोल्डन मध्ये पण आहे आणि सिल्वर मध्ये देखील आहे. हे बघा इथे ना खडे पण आहेत मस्त. हा वहिनीला काहीतरी सापडलंय बघा, केळीची पानं प्लास्टिकची, सुंदर आहेत. इथे पण आहे. काय 450? 450चे पानं आहेत. किती असणार यात? ही बघा किती सुंदर वाटतायत ही. वाव यार, पेस्टल पिंक कलर आहे, मस्त आहे. आणि ते बघा ते पण आहेत ग्रीन मध्ये, आणि असे वर पण आहेत. त्याची किंमत ना तुम्ही जरा पॉज करून झूम करून पहा. हा 100 रुपये दिसत आहेत. हो, 120 आणि 100. आणि हे बघा हे खडे वगैरे पण आहेत. हे बघा कंठी हार पण आहेत, 110 रुपये, 130 रुपये, 150ला कमळाचं फूल. मस्त आहे नाही, छान आहे. बघा इथे फेटे पण आहेत बाप्पाचे, सुंदर असे मस्त. हे बघा इथे पण आहेत, भगव्या रंगात पण आहे आणि ग्रीन पण आहे. आणि हे जे फेटे आहेत ना बाप्पाचे आपले, ते 100 रुपयाचे आहेत ईच. हे बघा किती सुंदर वाटतंय ना. हो वाव, आणि कलर पण किती छान आहे.
काळोखात सुंदर वाटेल. इथे ना हे असे हे वाडगा टाईप पण आहे, छान असं डिझाईन. याच्यात ना फुलं ठेवू शकतो आपण, मस्त मस्त आहेत ना. आणि हे असे छोटे मोठे असे आकारात आहेत. काय नाहीये इथे, हे बघा. पण खोटी फुलं आहेत, पण अशी शोभेसाठी छान आहेत. हे बघा किती सुंदर आहे, 100 रुपयाला एक आहे. मस्त आहे ना. हो मस्त आहे. हे बघा किती सुंदर वाटतंय. याच्यात पण फूल ठेवू शकतो ना आपण. अच्छा दिवा आहे, फूल पण ठेवू शकतो सजावटीचं. आणि हे बघा हे पण किती सुंदर लटकन. अगं मला ना वेळेवर अगं मला आठवत ते शब्द म्हणून मी तेच म्हणते. आमची वहिनी एक नवीन आयटम उचलून दाखवते आम्हाला. हो ग सुंदर आहे हे पण. सो इथे तुम्हाला ना सगळ्या प्रकारच्या वस्तू मिळतील डेकोरेशन साठीच्या, ज्या ऑलमोस्ट सगळ्या प्लॅस्टिक मध्येच आहेत आणि व्हरायटीज ऑफ प्रोडक्ट्स इथे आहेत. सो खूपच सुंदर असे प्रोडक्ट्स आम्हाला बघायला मिळाले. तुम्ही बघितलेही असतील. अगदी छोट्यातले छोटे प्रोडक्ट 100 रुपयापासून इथे सुरुवात आहे. तसंच इथे गोंड्याच्या माळा आहेत. त्याच्यानंतर इथे तुम्हाला सगळं ग्लू गन पासून छोट्यातली छोटी फुलं, अगदी सिल्वर मध्ये असणारे ते सगळे बॉल्स, त्याच्यानंतर माळा आहेत आणि सगळेच प्रोडक्ट्स तुम्हाला इथे बघायला मिळतील. सो नक्की इथे व्हिजिट करा. ह्या घंटांच्या आकारात हे काय आहे ग? हे पण असं लटकन सारखंच आहे ना डेकोरेशन? अच्छा ओके, छान आहे. सो आता हे जे तुम्ही बघताय हे आहेत लटकन मध्ये तुम्ही वापरू शकता, ज्याचा वापर तुम्ही स्वतःहून जर तुम्हाला बनवायची इच्छा असेल तर ते असं काहीचं तरी तुम्ही त्याचं बनवू शकता. जे लोक क्रिएटिव्ह आहे हिच्यासारखे ते बनवू शकतात आणि माझ्यासारखे फक्त सुंदर आहे घ्या, किती सुंदर आहे. हो, ती तुम्हाला फक्त सुंदर आहे एवढंच सांगते. पण ऑफकोर्स अर्थातच ते खूप सुंदर आहे आणि बघून पहिल्यांदा आपलं इम्प्रेशन हेच होतं की खरंच खूप सुंदर आहे. बट एनिवेज, आणि हे खूप छान आहेत बघा. तिने विचार करते हे घेण्याचा, तिला आवडलंय फार. हे प्रत्येकी 150चे आहेत आणि हे तुम्ही शोपीस म्हणून ठेवू शकता. खूप छान वाटतायत. वाव सुंदर आहे. हे पण असं छान असं आहे आणि हे ना असं ओपन केल्यावर हे असं मस्त दिसतं. ह्याला छान असा लुक येतो. तुम्ही मागे बॅकग्राऊंडला लावू शकता बाप्पाच्या डेकोरेशनच्या. सुंदर आहे. शांती ब्रेड्स. दादा आणि वहिनींनी भरपूर शॉपिंग केलेली आहे आणि खूप काय काय घेतलंय. तर आपण त्यांच्याकडे जेव्हा गावी जाऊ ना गणपतीला तेव्हा पाहूच. असं काय काय घेतलंय खूप मस्त. हे बघा इथे किती सुंदर राख्या आहेत गोंड्याच्या है ना. वाव बघा किती छान आहे. खरंच सुंदर आहे बघा, मस्त आहे. होलसेल मध्येच मिळणार. हो होलसेल प्राइस लावली आहे. सगळ्यांनी एकच ह्याच्या घेऊया. आहे छान. त्या ना होलसेल मध्ये आहे. सुंदर आहे. चल मम्मी. हा बघा किती मोठा हार आहे. बापरे याची उंची तर बघा खूप आहे ना. ह्या बँगल्स बघा किती छान वाटतंय. कितीला आहेत या? ईच की पेअर? 250 पेअर आहे. हे मस्त वाटतंय. ते म्हणून हे बहुतेक दुकानं बंद आहेत. पण हा जो चौक आहे ना इथे बघा, हे असं तर इथे दुकानवाले बसतात म्हणजे असे बाहेर पण काय काय वस्तू घेऊन. आणि तुम्हाला इथे आतमध्ये जायचं असतं. इथे पण भरपूर मार्केट आहे. हे बघा इथे ना आपल्याला टॅक्सी मिळतात स्टेशनला रिटर्न जायला परत. इथे पण उभे आहेत. तर आमची तर शॉपिंग झाली. आता आम्ही चाललोय घरी आणि मध्येच पाऊस लागला त्यामुळे फार गरम झालं. आणि आपण असेच अधूनमधून व्हिडिओ करत राहणार आहोत शॉपिंग रिलेटेड. तर नक्की बघा.
आणि जास्तीत जास्त शेअर करा हा व्हिडिओ इतरांसोबत, जेणेकरून गणपतीसाठी जर कोणाला काही शॉपिंग करायची असेल डेकोरेशन रिलेटेड तर त्यांना मदत होईल. भेटूया पुन्हा एकदा एका नवीन